बातमी आहे शेअर मार्केटची। चीनी चलनाचं अवमूल्यन या प्रमुख कारणामुळे आज सकाळपासून आशियात अनेक देशांचे शेअर बाजार अक्षरशः गडगडले। भारतात गेल्या काही महिन्यातील सगळ्यात मोठी घसरण आज शेअर मार्केटमध्ये झाली। तब्बल 1000हून अधिक अंकांनी शेअर बाजार कोसळला, तर निफ्टीमध्ये देखील 275 अंकांची घसरण झाली आहे। चीनी चलनाचं अवमूल्यन या घसरणीमागचं मोठं कारण मानलं जात आहे। या घसरणीमुळे रुपयाने देखील गेल्या 2 महिन्यातली सगळ्यात निच्चांकी दर गाठलाय आणि डॉलरच्या तुलनेत रुपया आता तब्बल 66 रुपये 49 वर जाऊन पोहोचलेला आहे। 7 years after the financial crisis, advanced economies are still growing fairly slowly, while a number of emerging markets are experiencing difficulties with their old export-led growth model. Now, many of you are watching markets this morning worried about the continued volatility from last week. While I don't want to opine on the future direction of markets, I will say that relative to other countries, India is in a good position. दरम्यान या सगळ्या आर्थिक संकटाच्या संदर्भात गुंतवणूकदार आणि माझा जे विशेष जे गुंतवणूकदार आहेत त्याचबरोबर त्यांनी जे विश्लेषण केलं या सगळ्या संदर्भात निखिल नाईक यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। हा शॉर्ट टर्म मधला ब्रेक आहे आपल्या देशासाठी। लॉंग टर्म मध्ये आय थिंक थिंग्स मच पॉझिटिव्ह फॉर अस। सो लॉंग टर्म आउटलुक अजूनही चांगलाच वाटतोय। जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा जेव्हा घरामध्ये बाजूच्या घरामध्ये काही रिपेअरिंग चालतं किंवा बाजूच्या घरामध्ये पडझड होते तेव्हा आपल्या शेजाऱ्यांच्या घराच्या पडझडीचा आपल्याला देखील त्रास होतो, पण तो बऱ्याचदा शॉर्ट टर्म असतो। सो आपल्याला आय थिंक हे ग्लोबल क्यूज वरनं जे मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे ते काही कालावधीसाठी राहील। परत लक्ष डोमेस्टिक गोष्टींवरती केंद्रित होईल आपलं। सो मला नाही वाटत आपण शॉर्ट टर्म मध्ये डेफिनेटली पेन आहे, काही समजा आठवडाभर ते पेन राहू शकतं, बट लॉंग टर्म मध्ये आय थिंक अजूनही गोष्टी चांगल्याच दिसतात। दरम्यान अर्थविषयाचे जाणकार उर्मेश शहा यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। जो गवर्नमेंट ने बताया वो भी सही है कि यहाँ जो इंटरनेशनल मार्केट में जो अपफॉल होगा तो यहाँ डोमेस्टिक में भी अपफॉल रहेगा। लॉन्ग टर्म विजन से देखे जाए तो एक थोड़ा पैनिक यहाँ रहेगा। अभी मैं दिख रहा हूँ कि 8000 के आसपास निफ्टी चल रहा है। यदि थोड़ा अभी यहाँ ऊपर दिख रहा है, जो जिस तरह से इंटरनेशनल मार्केट जो गिर रहा है इससे थोड़ा यहाँ भी ऊपर है, तो बहुत ज्यादा पैनिक में नहीं आके थोड़ा गिरावट में यहाँ इन्वेस्टमेंट करो तो लॉन्ग टर्म में बेनिफिट हो सकता है। दरम्यान आज ही जी काही मोठी घसरण झालेली आहे या घसरणी मागची नेमकी कारण काय आहेत आपण एक त्याच्यावर नजर टाकूया। चीनने आपलं चलन युआनचं केलेलं अवमूल्यन एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे। रुपया गेल्या 2 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर गेलाय। निफ्टी मधले सर्व 50 शेअर्स रेड झोन मध्ये गेलेत। ग्रीस मधली अस्थिरता, मोठ्या कंपन्यांचा अपेक्षाभंग ही देखील यामागची कारणं सांगितली जात आहेत आणि फेडरल बँकेकडून व्याजदर कपातीचे मिळालेले संकेत देखील हे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे। पुढच्या